प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतंस गो ब्राह्मण प्रतिपालक मुघल दल संहारक हिंदूपत पातशाह श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय। शिवाजी महाराज की जय। छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय 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 भवानी। जय 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 शिवाजी। जय 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 शिवाजी। जय 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 भवानी। नमस्कार. आज 23 मे. सकाळी सकाळी डिस्कशन चालू होतं की कुठेतरी जावं आणि अगदी 15-20 मिनिटापूर्वी ठरलंय की गाडी काढूयात आणि जायचंय रायलिंग पठारावर. आमची नेक्सॉन इलेक्ट्रिक नवीन गाडी आहे, तर आज पहिल्यांदा आम्ही ती ट्रेकिंगला नेतोय. अरे कुठे चाललोय आपण? डोंगरावरच्या घरी आणि डायनिंग पठार. रायलिंग पठारावर काहीतरी खायला घ्यायचंय. आर्याचा तर ब्रेकफास्ट झालाय. होईल आता इकडे पुढे हायवेला घेऊ. तिथे मला एक जागा माहिती, तिथे तुला आता आल्याचा चहा प्यायला मला नकोय चहा. मस्त आहे. नाही, मी चहा नाही पिणार. कडक पण काय मिळतं तिकडे? मला पोहे उपमा नकोय. पोहे उपमा पोहे उपमाच मिळतं एवढ्या सकाळी, बाकी काही मिळत नाही. खिचडी पण नाही मिळत. खिचडी चालेल. नाही मिळणार. मग इथे समोरच घेऊ काहीतरी. मेन चहा पाहिजे, बाकी चहा जाऊ दे. नको. चहा ये अथर्व पण येणार आहे रायलिंग पठाराला ट्रेकला. ये हाय. सो आज सॅटरडे, अगदी निवांत उठून आरामात बसलो होतो घरी, नाश्ता करत होतो. तेवढ्यात गौरवचा फोन आला की 10 मिनिटात खाली आहे, आपल्याला रायलिंग पठारावर जायचंय. सो मी, सोनल, गौरी, अथर्व, गौरव, आर्या आणि मानसी, सो आम्ही आता निघालोय रायलिंग पठारावरती. आत्ता जस्ट नांदेड सिटी क्रॉस केली, पोचू लवकरच आता रायलिंग. 100 मिनिटं. 100 तोरणा आहे, त्याच्या बाजूला राजगड दिसतोय. ठीक आहे, ओके. आणि तर राईट साईडला जे पठार दिसतंय ते सगळं रायलिंगचं पठार. रायलिंगचं पठार म्हणजे त्याच्या पलीकडं कोकणच आहे आणि रायगड दिसतो समोर आणि लिंगाणा. ह्या साईडला ऍक्च्युली रायरेश्वरचं पण पठार दिसेल, जरा शोधावं लागेल आपल्याला. ड्रोन आहे आपल्याकडे. हो, दिसेल दिसेल. हे आता राजगड स्पष्ट दिसतोय बघ तिकडे, संजीवनी माची. आता आम्ही सिंगापूर फाट्याला आलेलो आहोत. ऍक्च्युली इकडून आम्हाला वरती जायचंय मोहरी गावात, पण आता रस्ता खूप खराब आहे म्हणून आम्ही इथे गाडी लावतोय आणि आता ट्रेक चालू करतोय. इथे मागे आपल्याला लिंगाणा दिसतोय. हा लिंगाणा दिसतोय आणि त्याच्या मागे रायगड दिसतोय. कुठे चाललोय मुलांना आपण? ट्रेकला. पण हा अथर्व तर गाडीच खेळतोय. ए ए ए खाली ठेव. चल, कोणत्या ट्रेकला चाललोय आपण? राजगड. आर्या, कोणत्या ट्रेकला चाललोय? अरे नाही, रायलिंग पठारावर चाललोय आपण. कोणत्या पठारावर? फोटो काढायचा आहे तिकडे. अथर्व थांब आर्यासाठी. ए आर्या दगड. ए लाव त्याला. चला चल अथर्व, पळव त्याला.
हळूहळू ये. काय हॅलो म्हणजे आपण बलूबन जातोय. हो आपण चुकलो नाहीये. ॲरो म्हणजे कुठेच सगळे आले का सगळे? आले आले आले. हळू हळू हळू. चला. पांढरं काय येत आहे त्याच्यातनं? कच्चे अजून जरा. करवंद मिळालेत आम्हाला इकडे, पण गोड आहेत का? कच्चे आहेत. नाही, गोड आहेत का? पुढे झाडाला जास्त असतील असं राहुल साहेबांचं म्हणणं आहे. राहुल साहेब रोजच येतात इकडे. खरंच असं म्हणतोय. इथे गुरं सोडलेत ना. गुरं सोडलेत राहुलने तिकडे. ही 2 गुरं. चला मुलांनो, चला गुरं चला. चला हाका हाका. चला. सो आत्ता आम्ही रायलिंग पठारावर उभे आहोत आणि समोर जो दिसतोय तो आहे लिंगाणा. तिकडनं उजवीकडे आलो की हा दिसतोय आपला दुर्गेश्वर रायगड. ह्या साईडला गेलो तर कोकण दिव्याचा भाग सगळा दिसतोय. खाली जो आहे तो काळ नदीचं खोरं. आणि ह्या साईडला आलो तर आमचा पुढचा प्लॅन जो आहे तो हे जे पठार दिसतंय ह्या पठारावर एकदा व्हिजिट करायचा आमचा प्लॅन आहे. तो बघू तो कधी होतो आहे. आणि अजून थोडंसं डावीकडे आलो की इथे आपल्याला तोरणा दिसेल. आणि हा सगळा रायलिंग पठार. जंब पर वादवसु अंब पर रावण स रंब पर रघुकुल राज है. पौन बारी बाह पर संबुरती नाह पर जो सहस बाह पर राम द्विजराज है. चीता मृगशुंड पर भूषण वेतुंड पर जैसे मृगराज है. तेजतम अंश पर कन्या जिमी कंस पर धूमलिच्छ वंश पर शेर शिवराज